नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण कच्च्या केळ्यापासून उपवासाचे कटलेट्स कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउलमध्ये अशी कच्ची केळी मॅश करून घेतलेली आहेत. या रेसिपीचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर मी अपलोड केलेला आहे. तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे, ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत, हिरवी मिरची घालायची आहे. इकडे मी 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरव्या मिरच्या घेऊ शकता, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट पावडर घालायची आहे व राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे 2 चमचे. तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर वरीचं किंवा साबुदाणा पीठ पण वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. व हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने व या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे. बघू शकता असा डो तयार करून घेतला आहे. त्यानंतर इकडे मी कटलेट्स कटरचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे कटलेट्स कटर नसेल तर तुम्ही गोल शेप पण देऊ शकता. असं इकडे मी स्टारच्या शेपचं कटर घेतलेलं आहे, कटलेट कटर. असं मिश्रण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. व हलक्या हाताने प्रेस करून असं त्याच्यामधून काढून घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी असा आकार आलेला आहे. आपण आता याच्यामधून काढून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही मस्त असा आकार आलेला आहे. त्यानंतर तेल गरम करायला मी कढईमध्ये आधीच ठेवलं होतं. आपण आता याच्यामध्ये कटलेट्स घालून घेणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्तपैकी असा सोनेरी कलर आलेला आहे कटलेट्सना. आणि आपले कटलेट सुद्धा तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही कच्च्या केळ्याचे उपवासाचे कटलेट्स. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.